नमस्ते गाईज, आज आपण चॉकलेटचा केक बेस बनवण्यास शिकणार आहोत. सर्वात आधी बेस बनवण्यासाठी आपल्याला चॉकलेटचे प्रीमिक्स लागणार आहे. आपण आज प्रीमिक्सचा केक बनवणार आहोत आणि प्रीमिक्सचा केक बनवण्यासाठी हे मेजरमेंट आवश्यक असते. हा माझ्याकडे एक मेजरमेंटचा ग्लास आहे. त्याच्यामध्ये मैदा या ऑप्शनमध्ये आपण 250 ग्रॅम असा मैदा म्हणजे प्रीमिक्स घेतलेलं आहे. बरोबर प्रीमिक्स मोजूनच घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण घेणार आहोत पाणी पण मोजूनच घ्यायचं आहे. आपल्याला 1 किलोचा केक बनवायचा आहे. आपण 250 ग्रॅम प्रीमिक्स घेतलेलं आहे, तर 100 मिली असं पाणी आपण मोजूनच घ्यायचं आहे. त्याच्यानंतर एकसारख्या मेथडने म्हणजे कट मेथडने आपण हे प्रीमिक्स असे मिक्स करून घेणार आहोत. यामध्ये गुठळ्या अजिबात राहिल्या नाही पाहिजेत. असे एकदम स्मूथ असे बॅटर आपण तयार करून घ्यायचे आहे. हे बघा, आपले बॅटर करून तयार झालेले आहे. अशा पद्धतीने आपले बॅटर दिसले पाहिजे. एकही गुठळी दिसली नाही पाहिजे आणि त्यामध्ये म्हणजे आणि त्याच्यानंतर आता आपण केकचे भांडे घेणार आहोत. केकचे भांडे हे माझे 1 किलोचे आहे. त्याला आपण पेपर नसेल तरी चालतो. त्याला आपण थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याच प्रीमिक्सचं कोटिंग करून घ्यायचं आहे. केक एकदम व्यवस्थित असा निघतो. असं नाही की पेपरच पाहिजे. पेपर नसेल तर आपण हे जुगाड पण करू शकतो. आणि आपल्याला आता अशा पद्धतीने हे बॅटर या केकच्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडेसे टॅप करून घ्यायचं आहे. टॅप करून घेणे हे आवश्यकच आहे. त्याच्यानंतर आपल्याला गॅसवरती एक पातेलं ठेवायचं आहे. तुम्ही जर ओव्हनमध्ये पण केक करू शकता, पण आपल्याकडे सगळ्यांकडेच ओव्हन असतं असे नाही, म्हणून आपण पातेल्यामध्ये करू शकतो किंवा कुकरमध्येही करू शकतो. मी इथे पातेले घेतलेलं आहे. त्याला थोडंसं प्रीहीट करून घेतलं होतं अगोदर मी. आणि त्याच्यानंतर आता मी केकचे भांडे असे खाली जाळी ठेवून त्याच्यावरती हे व्यवस्थित असा केक ठेवून घेतलेला आहे. केकचे भांडे एकदम सरळ आहे की नाही हे बघायचं आहे, कारण जर एका साईडला केकचं बॅटर गेलं तर एका साईडलाच केक असा फुगतो. म्हणून शक्यतो एकदम सरळ असं भांडं ठेवायचं आहे. आपला केक बेक होण्यासाठी 20 ते 25 मिनिटे म्हणजे बरोबर 25 मिनिटे लागतात. 1 किलोचा केक आहे तर 25 मिनिटे आपल्याला केक हा कमी गॅसवरती ठेवायचा आहे. आणि 25 मिनिटे झाल्यानंतर आपण तो केक एकदा चेक करून घ्यायचा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण केक कमी गॅसवरतीच बेक करून घ्यायचा आहे. आधीमध्ये उघडायचा नाही. बरोबर 25 मिनिटे झाल्यानंतरच तो चेक करायला घ्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने आपला केक बेक झालेला आहे. केक बेक कसा होतो हे चेक करण्यासाठी म्हणजे व्यवस्थित बेक म्हणजे झाला की नाही हे बघण्यासाठी आपण एक स्पून घेणार आहोत. हा स्पून त्या केकमध्ये घालून आपण चेक करणार आहोत की हा केक बेक झाला आहे की नाही. बघा, ह्या स्पूनला काहीही लागलेलं नाही, म्हणजे थोडंसुद्धा काही चिकट असं म्हणजे केक लागलेला नाही, म्हणजे आपला केक पूर्णपणे बेक होऊन झालेला आहे. अशा पद्धतीने आपला केक बेक झालेला आहे. बेक झाल्यानंतर हा केक आपण बाहेर काढून घ्यायचा आहे त्यानंतर. आणि हा बघा, केक आपण पातेल्यामधून काढून घेतलेला आहे. गरम आहे, भांडं पोळू शकतं, त्यामुळे व्यवस्थित काढायचा आहे. आणि केक थोडा वेळ आपल्याला थंड करायला ठेवायचा आहे नॉर्मल टेम्परेचरवरती. आणि आता आपण नेक्स्ट पार्ट बघूया.